नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। आज संध्याकाळी म्हणजे आज 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसरा आहे आणि हा दसरा मेळावा जो आज संध्याकाळी होईलच। आता अनेक जण तुम्ही माझे व्हिडिओ लेट पाहाल, पण हा जो काही होणारा दसरा मेळावा आहे ना, तो प्रत्येकाचा अस्तित्व सांगणारा दसरा मेळावा आहे। कारण एकीकडे म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा हा बाळासाहेबांपासून चालत आलेलं ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पाहतो। आपल्याला माहिती आहेत की दसरा मेळावा म्हटलं ना की बाळासाहेबांचा, मग तिथं सोनं लुटायला जायचं, विचारांचं, शिवसेनेचं, भगव्याचं, हिंदूंनी जायचं, अशा सगळ्या ज्वलंत अशा गोष्टी त्यावेळेला बाळासाहेबांच्या ऐकायला मिळायच्या। पण सध्या शिवसेना फुटले। उद्धव ठाकरे एका बाजूला एक शिवसेना घेऊन स्वतःच्या वडिलांची शिवसेना असं ते म्हणतात आणि मी खरी जी माझ्याकडे आहे ती खरी शिवसेना आहे, आणि या सगळ्या गोष्टींच्या विरोधात एकनाथ शिंदे उभे राहिलेत आणि ते देखील सांगतात की माझ्याकडची जी शिवसेना आहे ती खरी बाळासाहेबांची, धर्मवीर आनंद दिघेंची खरी शिवसेना आहे। पण नक्की खरी शिवसेना कोणाची काय, आता याच्यामध्ये जास्त जाण्यात काही अर्थ नाही आहे। कारण मागच्या शिवसेना फुटल्यानंतरच्या 1-2 निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंनी जे काही यश मिळवलंय ते पाहता कुठे ना कुठेतरी माणसांनी किंवा जनतेने एकनाथ शिंदेंची शिवसेना आपली केली आहे आणि ती शिवसेना खरी आहे असं दाखवून दिलं आहे। आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या असतील, पण सगळ्यात महत्त्वाची राजकीय गोष्ट उद्यापासून ती सुरू होईल। निवडणुका जानेवारीमध्ये होणार आहेत महानगरपालिकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेंना पुरतं गुंतवण्याचं काम सुरू झालं आहे। मी असं का म्हणतोय, नीट व्यवस्थित ऐका, कारण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंची वाढणारी महाराष्ट्रातली ताकद पाहता देवेंद्र फडणवीसांनी 2.5 वर्षामध्ये ते सगळं ऑब्झर्वेशन केलं। जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी पाहिलं की एकनाथ शिंदे कार्यक्षम मुख्यमंत्री होऊ शकतात, आणि जो काही त्यांनी जी काही लोकप्रियता त्यांनी मिळवली या 2.5 वर्षामध्ये, त्या सगळ्या गोष्टी पाहता कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी डाव साधला आणि यावेळेला एकनाथ शिंदेंना बरोबर या पदावरून थोडंसं खाली खेचलं आणि स्वतः एक पायरी पुढे जाऊन बसलेत। पण देवेंद्र फडणवीस नेहमी वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकतात, मात्र एकनाथ शिंदे राजकारण उत्तम करतात, अत्यंत हुशारीने ते राजकारण करतात आणि फार कमी रोष जनतेचा, लोकांचा ते ओढवून घेतात। या गोष्टी आपल्याला मराठा आरक्षण असो, बाकी सगळ्या गोष्टी असतील, यामधून दिसून आला। पण जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि ही सगळी लोक, जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ही तिघेही जेव्हा सत्तेत बसले होते ना, तेव्हाच देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं की जी आज शिवसेना फुटून बाहेर आली आहे ना, तीच शिवसेना किंवा तेच एकनाथ शिंदे एक ना एक दिवस आपल्याला डोकेदुखी ठरतील, आणि ते येणाऱ्या काही काळामध्ये होणार आहे। मी असं का म्हणतोय जरा सविस्तर सांगतो। एकनाथ शिंदे थोडेसे ताकदीचे नेते आहेत। सध्या 1-2-4 वर्षापासून त्यांना मोठी ताकद मिळाली। महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी खासदार, बऱ्यापैकी आमदार, नगरसेवक, मोठी पक्षाची मांदियाळी त्यांनी जमा करून ठेवले, संघटना मोठमोठ्या त्यांच्याजवळ आहेत, आणि या सगळ्या गोष्टींच्या ताकदीच्या जोरावर एकनाथ शिंदे आज जरी या सगळ्या सत्ताधीशांमधून आणि विरोधकांमधून जरी वेगळे झाले तरी बऱ्यापैकी ते राजकारणामध्ये तग धरू शकतात, एवढी ताकद त्यांनी निर्माण करून ठेवली। भले ते देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत सत्तेत जरी असले ना, तरी त्यांच्यात देखील सगळी स्पर्धा चालू असते। कारण देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा होऊ शकतो, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला माझी जादू तशी दाखवता येणार नाही। जी जादू एकनाथ शिंदेंनी दाखवली, शिवसेना फोडून एवढी मोठी रिस्क घेऊन बाहेर पडून त्यांनी स्वतःला तगवून दाखवलं, टिकून दाखवलं, आणि महाराष्ट्राची लोकप्रियता देखील मिळवून घेतली, ही काही बाब साधी नाही आहे। देवेंद्र फडणवीसांना अत्यंत योग्य पद्धतीनं माहिती आहे। या बाजूला राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र आले, आणि पुन्हा 2 भाव एकत्र आल्यानंतर त्यांची ताकद, जी ठाकरे घराण्याची ताकद आहे, ती देखील वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान एकनाथ शिंदेंना कसा गुंतवायचा प्लॅन चालला आहे, कसं त्यांना सगळ्या गोष्टींकडून मागे खेचायचा प्लॅन चालला आहे, त्या सगळ्या गोष्टींविषयी जरा आपण बोलूया। एकनाथ शिंदे येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी जोर धरू लागलेत, कामाला लागलेत। संघटना बांधणी असतील, मोर्चे बांधणी असेल, तुमची पक्षाच्या सगळे कामकाजांच्या गोष्टी असतील, वॉर्ड असतील, तुमचे बूथ असतील, या सगळ्या गोष्टींच्या मागे एकनाथ शिंदे हात धुवून लागलेत। त्यांना माहिती आहे की हे आपलं खरं अस्तित्व आहे। जी शिवसेना आपण बाहेर घेऊन आलो आहे, ती शिवसेना खरी टिकवायची असेल तर ही तळागाळात टिकवावी लागेल, आणि त्याच्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे मोठ्या पद्धतीनं, मोठ्या कार्यक्षमतेनं या सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेत। या बाजूला उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे बाजूला लागले, तिकडे भारतीय जनता पार्टीचं काम त्यांच्या पद्धतीनं चालू आहे। पण एकनाथ शिंदेनं गुंतवायचा प्लॅन
हा दोन ठाकरेंचा आणि देवेंद्र फडणवीसांचा मिळून आहे, यात म्हणायला काहीही हरकत नाही. हे जरी तुम्हाला दिसत नसलं तरी हे सत्य आहे. तुम्हाला एक राजकारणाची गोष्ट सांगतो. शहरी भाग जिथं ठाकरे चालणार, शहरी भाग जिथं भारतीय जनता पार्टी चालणार, शहरी भाग जिथं एकनाथ शिंदे चालणार. राहिला अजित पवार, शरद पवार जे ग्रामीण भागांमध्ये, मग तुमच्या झेडपीच्या निवडणुका असतील, तुमच्या नगरपालिकांच्या निवडणुका असतील, या सगळ्या नगर परिषदांच्या या सगळ्या ठिकाणी ही सगळी लोकं चालणार. म्हणजे बाकी हे पण चालणार, पण ह्यांचा प्रभाव बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचा काटा बनत आहेत. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरी महानगरपालिका. त्यातली सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. इथं शिवसेनेचा भगवा ध्वज जो काही फडकवायचा एक ध्यास असतो शिवसेनेचा, जो निरंतर 25 वर्ष चालत आला आहे, त्या ध्यासासाठी ही सगळे लोक आपापलं जे काय असेल स्वाभिमान, अभिमान तो सगळा पणाला लावायच्या मागे आहेत आणि पणाला लावत आहेत. एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवून दाखवला जर एकनाथ शिंदेंनी, तर त्यांना, मला तरी वैयक्तिक वाटतं, कुठलाही पुरावा किंवा कुठलीही गोष्ट त्यांना प्रूव्ह करायची गरज नाही की माझी खरी शिवसेना आहे. ते आपोआप समजून जाईल की एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना आहे जर मुंबई महानगरपालिकेवरती एकनाथ शिंदेंच्या धनुष्यबाणाचा भगवा फडकला. पण इकडे दोन्ही ठाकरे, त्यांना देखील मुंबई म्हटलं की ठाकरेंची, असं जे काही समीकरण बाळासाहेबांपासून चालत आलं आहे, त्यासाठी ही दोघं देखील फार कसोटीनं आणि जिद्दीने लढणार आणि त्यांची देखील मोर्चेबांधीन सगळ्या गोष्टी चालू आहेत. भारतीय जनता पार्टीला बाळासाहेब असल्यापासूनच नेहमी महानगरपालिकामध्ये दुसरं स्थान मिळत आले. त्याच्यामुळे यावेळेला अनेक त्यांचे नेते देखील सगळ्या वल्गना करून गेलेत की भारतीय जनता पार्टीचा, भाजपाच्या हातामध्ये मुंबई असेल आणि गुजराती, मारवाडी, मग तो त्यांचं सगळ्या गोष्टी चालू असतात भैया बियांच्या, की आम्ही मुंबई महानगरपालिकेवरती बसू, मराठीच्या मुद्द्यावरती सगळं तुम्हाला माहिती असेल. त्याच्यामुळं ही अशीच चुरस आहे. देवेंद्र फडणवीसांना जर एकनाथ शिंदेनं हटवता नाही आलं तर त्यांना दुय्यम स्थानच घ्यावं लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस देखील एकनाथ शिंदेंना कसं मागं रोखता येईल यासाठी अंतर्गत प्लॅन करणार. दोन ठाकरे तर विरोधात आहेत, त्याच्यामुळे त्यांचा तर विशेष नाही. पण म्हटलं जातं ना की दोन शत्रू हे एक झाल्यानंतर आपल्याला मोठी, मला असं वाटते, पिछेहाट घ्यावी लागते. तशा पद्धतीने एकनाथ शिंदेंना पिछेहाट घ्यावी लागते का, हे सगळ्यात पाहण्यासारखं आहे. कारण एकनाथ शिंदेंना दोन ठाकरेकडे जाता येणार नाही आहे. एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पार्टीसोबत भले ते सत्तेमध्ये जरी, युतीमध्ये जरी लढले ना, तरी अंतर्गत त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. कारण शिवसेनेचा भगवा फडकवायचा असेल महानगरपालिकेवरती, तर कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टी त्यांच्या रस्त्यातला काटा होणार आहे. कारण एक गोष्ट अशीही असू शकते की मुख्यमंत्री पदासाठी जेव्हा एकनाथ शिंदे नाराज होते, त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्ही पाहिल्या शपथ घेण्याच्या, की ज्याचा जास्त आमदार किंवा ज्याच्या जास्त जागा त्याला मुख्यमंत्रीपद देण्यासाठी, पण ते एकनाथ शिंदे नाराज होते, त्यांना कुठे ना कुठेतरी ते खटकत होतं. पण त्या सगळ्या गोष्टींच्या बदल्यात एकनाथ शिंदेंनी जर ही अट ठेवली असेल की मुंबई महानगरपालिकेवरती, ठाण्याच्या महानगरपालिकेवरती माझाच भगवा झेंडा फडकेल, तर कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना आतून गाठण्याचा प्रयत्न करतील. कशा जागा त्यांच्या जास्तीत जास्त कमी येतील. कारण एकनाथ शिंदेंच्या जागा कमी आल्यानंतर भारतीय जनता म्हणजे पार्टीची जागा जर जास्त आल्या तर त्यांचा झेंडा महानगरपालिकेवरती फडकेल आणि कुठे ना कुठेतरी आपसुकच मराठी माणसाला डिवचलं जाईल, डावललं जाईल. आणि हे चित्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आज सांगतो की मराठी माणूस म्हणून, मराठी माणूस नक्की या ठाकरेंकडे जाईल की शिंदेंकडे जाईल, हे सगळ्यात पाहणं महत्त्वाचं असेल. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, सध्याची सगळी गोष्ट पाहता एकनाथ शिंदेंचं जी काही ताकद आहे मुंबईमधली, ती देखील कमी नाही आहे, फार मोठी ताकद आहे. आणि त्याला भारतीय जनता पार्टीची जोड मिळाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त चान्सेस आहेत की या सगळ्या लोकांची सत्ता येईल. आणि या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान जर काय एकनाथ शिंदेंना पिछेहाट घ्यावी लागली तर कदाचित भारतीय जनता पार्टी तिथं स्वतः महापौर बसवेल आणि सगळ्या गोष्टी करतील. इकडे मराठी माणूस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मुंबई म्हणून बाजूला जायचा प्रयत्न करेल. पण जर ते का शक्य झालं नाही किंवा ते जर सक्सेस झालं नाही, तर मग कदाचित एकनाथ शिंदेही गेले, ठाकरेही गेले आणि आपोआपच आपसुकच भारतीय जनता पार्टीचा तिथं नंबर लागेल. त्याच्यामुळं या येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे पुरते पेचात आहेत. पण एकनाथ शिंदेंना जर मराठी माणसाने आणि आपल्या लोकांनी साथ दिली तर निश्चितच भारतीय जनता पार्टीला तिथून बाजूला करण्याचं काम एकनाथ शिंदे नक्की करतील, यात तीळ मात्र शंका नाही आहे. पण जर या सगळ्या गोष्टी म्हणजे दोघांची भांडणं जर तिसऱ्याचा लाभ झाला तर मग मात्र मराठी माणसांनो, आपली इतक्या वर्षाची महानगरपालिकेवरची सत्ता
मुंबईसाठी हुतात्म्यांनी दिलेलं आपलं जे काही बलिदान होतं त्या सगळ्या गोष्टीचा चकनाचुरा होऊन जाईल, हे मी तुम्हाला आज सांगतोय. त्यामुळं नीट ठरवा, व्यवस्थित ठरवा की नक्की मतदान कोणाला करायचं आहे. राजकीय खेळी समजून घ्या की या सगळ्या गोष्टीच्या मागं राजकारण नक्की काय करणार आहे. एकनाथ शिंदेंना जी सगळी लोकं गुंतवायला निघालेत, त्या एकनाथ शिंदेंच्या मागं जर मराठी माणूस उभा राहिला तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज तिथं फडकेल, जो धनुष्यबाणाचा आहे. आता उद्धव ठाकरेंची पण शिवसेना आहे, जो तिथं ध्वज फडकणार आहे. तिकडे राज ठाकरेंचाही एक झेंडा आहे मनसेचा, तो देखील तिथे फडकणार आहे. त्याच्यामुळं या 3 झेंड्यांपैकी जर 25 वर्षाचा धनुष्यबाणाचाच झेंडा तुम्हाला ठेवायचा असेल तर मग एकनाथ शिंदेंना पाठबळ द्यावं लागेल. आणि जर ठाकरेंची सत्ता आणायची असेल तर मग पूर्णपणे ठाकरेंना मराठी माणसांना योगदान दिलं पाहिजे. पण तसं होणार नाही, कारण एकनाथ शिंदेंची आणि BJPची लोकं, जी मराठी लोकं आहेत, जे कट्टर हिंदुत्ववादी लोकं आहेत, ती ठाकरेंना मतदान करणार नाहीत. आणि त्यांचं प्रमाण थोडं जास्त आहे. मुंबईमध्ये इतर भाषिकांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळं ठाकरेंची सत्ता येणं थोडं अवघड होईल. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदेंना जर मागं खेचण्यात आलं तर मग मात्र भारतीय जनता पार्टी तिथे जाऊन बसेल आणि मग मराठी माणसाला पुढची 5-1 वर्ष काय मग अन्याय सहन करावा लागेल तो लागेलच, त्यात काही दुमत नाही. आणि जेव्हा भारतीय जनता पार्टी या सत्तेवरती बसेल, झेंडा घेऊन जेव्हा बसेल ना तिथे, तेव्हा हे बाकीचे गुजराती, मारवाडी, भैये बिये यांच्या कॉलरी टाईट होतील. एवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला या प्रकरणावरती किंवा या राजकारणावरती काय वाटतं मला आवर्जून कळवा.